दरम्यान सरपंच हत्या प्रकरणामध्ये कोणीही सुट्टा कामा नये. आका आणि त्याचे सहकारी तसंच वेळ प्रसंगी आकाच्या आकावरही कारवाई व्हावी असं भाजप आमदार सुरेश धस यांनी आता म्हटलंय, अशी मागणी केली आहे. की कुठलाही लॅकिनो राहून आका आणि त्याचे सर्व सहकारी आणि वेळ प्रसंगी पडलं तर आकाचे आका आहे, अजून तपास चालू आहे. याच्यामध्ये कोणीही सुटता कामा नये, कुठलाही लॅकिनो राहू नये. आमची चर्चा तीच झाली आणि माझं मत असं आहे की उद्यापर्यंत किंवा सोमवारपर्यंत उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर निघेल. दरम्यान सरपंच हत्या प्रकरणामध्ये कोणीही सुट्टा कामा नये. आका आणि त्याचे सहकारी तसंच वेळ प्रसंगी आकाच्या आकावरही कारवाई व्हावी असं भाजप आमदार सुरेश धस यांनी आता म्हटलंय, अशी मागणी केली आहे. की कुठलाही लॅकिनो राहून आका आणि त्याचे सर्व सहकारी आणि वेळ प्रसंगी पडलं तर आकाचे आका आहे, अजून तपास चालू आहे. याच्यामध्ये कोणीही सुटता कामा नये, कुठलाही लॅकिनो राहू नये. आमची चर्चा तीच झाली आणि माझं मत असं आहे की उद्यापर्यंत किंवा सोमवारपर्यंत उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर निघेल.